मार्च एंडिंगमध्ये वेळेत खर्च न झाल्याने हिंगोली जिल्ह्याचे तब्बल 4,84,81,000 रुपयाचा निधी जो आहे तो परत गेलेला आहे. हा निधी परत गेल्याने विरोधक आता आक्रमक झाले आहेत. कारण की हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले नरहर झिरवळ यांनी पहिल्याच भाषणामध्ये सांगितलं होतं की हिंगोली जिल्हा हा अल्प आहे, गरीब आहे आणि याच अल्प आणि गरीब जिल्ह्याचे जवळपास 4,84,21,000 रुपये जे आहेत ते खर्च न करता वापस गेलेले आहेत. त्यामुळे विरोधक यावर आता आक्रमक झाले आहेत. आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीपजी चव्हाण. खरं तर भाऊ, छोट्या जिल्ह्याचा निधी वापस गेलेला आहे. खऱ्या अर्थानं हिंगोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी नेहमी म्हणतात की हिंगोली जिल्हा हा मागासलेला जिल्हा आहे. मग मागासलेल्या जिल्ह्यामध्ये विकास कामं होण्यासाठी शासनाने दिलेला जर निधी 31 तारखेच्या आत खर्च होत नसेल आणि तो निधी जर परत जात असला, आज 4,85,00,000 रुपये म्हणजे साधारणतः 5 कोटीच्या आसपास रक्कम परत गेलेली आहे. यामध्ये अनेक विकास कामं यामध्ये होऊ शकले असते. आज जिल्हा परिषदच्या आरोग्य विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, वसमत नगरपालिकेचा असतील, असे जवळपास 4,85,00,000 रुपये परत गेल्यामुळं हा निधी परत जाण्यामध्ये खर्च न झाल्यामुळं ज्या कोणी अधिकारी याला दोषी आहेत त्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावं. हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री हिंगोलीला आल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे त्यांना आम्ही हा जाब विचारणार आहे की हे पैसे न खर्च करणारे अधिकारी आपण कारवाई करा आणि पैसे गेलेले पैसे परत आम्हाला या जिल्ह्याला द्या. खरं तर भाऊ, सगळ्यात जास्त जो निधी आहे तो आरोग्य विभागाचा आहे आणि त्याच्यानंतर येतो तो बांधकाम विभागाचा. आज आरोग्य विभागाची परिस्थिती काय आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि एवढे सगळे लोक जे आहेत ते आरोग्य विभागावर आज सगळ्या ठिकाणी टीका टिप्पणी करताना आपल्या जिल्ह्यामध्ये दिसत आहेत आणि त्या विभागाचा निधी परत जाणं हे दुर्दैव आहे. म्हणून हा निधी जो खर्चिक 31 तारखेच्या आत खर्च करायला पाहिजे होता, तो निधी ज्या अधिकाऱ्याने खर्च नाही केला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी आंदोलन करणार आहे. निश्चितच जो निधी हिंगोली जिल्ह्याचा वापस गेलेला आहे तो निधी खर्च न केल्याने जे अधिकारी दोषी असतील त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी, अन्यथा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी दिला आहे. कॅमेरामॅन सायनाथसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली.